नमस्कार. मी कांगणे सर. यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आजची बोधकथा शेतकरी. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. तसं तर तो फार गरीब होता. थोडी जमीन होती, परंतु शेतकरी हा मेहनती, खूप कष्टकरी होता. हळूहळू त्या शेतकऱ्याची पत्नी सुद्धा शेतकऱ्यासारखीच मेहनती होती. दोघांनी मिळून थोड्या शेतीवरच थोडे थोडे कष्ट करून पैसे कमवायला सुरुवात केली. थोडी थोडी जमीन वाढवायला सुरुवात केली. अनेक आजूबाजूची जमीन विकत घेतली आणि पाहता पाहता शेतकऱ्याकडं 10-15 एकर जमीन झाली. शेतकरी सुखात होता, आनंदात होता, मजेत होता. त्याच्याकडं गाई, बैल, म्हैस हे सुद्धा भरपूर प्रमाणात झाले होते. शेतकरी सगळं काम स्वतः करायचं. शेतकऱ्याचे मुलं 1, 2, 3, 4 मुलं शेतकऱ्याला झाली. 4ही मुलांचं शिक्षणाची व्यवस्था करणं, शेतीवर काम करणं, हे सगळं शेतकरी एकटाच करत होता. तशी त्याच्या पत्नीची त्याला जोड होती, साथ होतीच. दोघं मिळून हे काम करायचे. पाहता पाहता मुलं लहानची मोठी होऊ लागली. 4ही पोरं होते. शिक्षणाचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर येत होता. मुलं पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी असं करता करता 10वी पर्यंत गेले. 10वी पासही झाले. शहर गावी टाकले. त्यांना शिक्षणासाठी जीवातोड मेहनत शेतकरी करत होता आणि त्या मुलांना पैसे पुरवत होता. शेतकऱ्याची कितीही मुलांविषयी काळजी असली तरी मुलांची काही शिकण्याची इच्छा नव्हती. मुलं 17-18 वर्षाचे, 20 वर्षाचे, 4ही मुलं 20 वर्षापेक्षा मोठाले झाले. शिक्षणात त्यांचं मन लागत नव्हतं. 4ही मुलांनी आपापलं शिक्षण सोडून दिलं आणि गावाकडे आले. शेतकरी तर शेतीवर काम करत होता. आता शेतकरी थकला होता, म्हातारा झाला होता, त्याला काम होत नव्हतं. गाई वासरं सांभाळणंही कठीण जात होतं. म्हणून त्यानं हे सगळं आपल्या मुलांनी करावं असं त्याला अपेक्षित होतं. त्याला आणि त्याच्या पत्नीला मन वाटत होतं की हे सगळा कारभार आता मुलांनी सांभाळावा. शिक्षण घेण्याची तर यांची इच्छा नाही. पण मुलं फार आळशी होते. मुलांचं कशातही मन नव्हतं. ना शेतात, ना गाई वासरात, ना म्हशीत, न कशात. फक्त आणि फक्त गावानं हिंडणे, मोबाईल खेळणे, इकडं तिकडं फिरणे, एवढंच काय त्या शेतकऱ्याच्या मुलांना माहीत होतं. म्हणून शेतकरी खूप कंटाळला आणि काय करावं त्याचं डोकंच चालणार. कित्येक वेळेस ही गोष्ट त्यानं पत्नीला बोलून दाखवली की आपले 4ही मुलं खूप आळशी आहेत. एक दिवस इकून सुद्धा हे यांना पुरणार नाही. काहीतरी आपण केलं पाहिजे. या मुलांना सुधारवण्यासाठी काहीतरी डोकं लावलं पाहिजे. आणि शेतकऱ्यानं एक युक्ती करायचं डोक्यात आणलं. शेतकऱ्यानं काय युक्ती केली? शेतकरी म्हटला की आता काही करून आपल्याला या लोकांना, या मुलांना अगदी कामाला लावलं पाहिजे. शेतकरी या काळजीपोटी बिमार झाला आणि बिमारीचं सोंगही त्यानं केलं आणि अगदी अंथरुणावरती 8 दिवस झाले खेळून राहिले. आईच्या बार सांगण्यामुळं, आईनं चिंता केल्यामुळं मुलांना त्याची कसलीही काळजी नव्हती. मुलांचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. मुलं फार फार विचार करू लागले की म्हातारा गेला तरी चालेल. परंतु म्हाताऱ्यानं एक युक्ती केली होती आणि म्हाताऱ्यानं 4 मुलांना आपल्या जवळ बोलून घेतले. आणि म्हातारा काय सांगू लागले
की हे बघा, आपल्या घरातले तुमच्या काम कटाळ्यापणामुळं गाई वासरं तर आपण इकले, म्हशी इकल्या, बैलही इकले, गेली 2 वर्ष झाले शेतावर पिकही होत नाही, घरात असलेला पैसा आदला सगळा संपला, आता मी बिमार आहे, मी केव्हा मरेल याची काही शाश्वती नाही, केव्हाही माझा जीव जाऊ शकतो आणि माझी बुद्धीसुद्धा आता भ्रष्ट होत चालली. मला काही आठवणं झालंय मी काय केलं होतं. माझ्या तरुण वयामध्ये जे सोनं नाणं घरामध्ये होतं, काही खरेदी केलं होतं आम्ही, ते बऱ्यापैकी होतं. एक हंडा भरला होता आणि तो हंडा मी जमिनीत नेऊन पुरून ठेवलेला. आपल्या जमिनीच्या कोण्यातरी कोपऱ्यात किंवा मध्यभागी पुरून ठेवला हे मला माहीत नाही, परंतु हंडाभर सोनं मात्र मी त्या जमिनीमध्ये ठेवलेलं आहे. ते जर तुम्ही उकरून काढलं तर कदाचित तुम्हाला पहिल्यासारखे दिवस येऊन तुमच्याकडे भरपूर पैसा होईल. 4ही मुलांना ते बरं वाटलं. 4ही मुलांचे शेतकऱ्यांनी लग्न केले होते. ते 4 मुलं, त्यांची पत्नी, सगळेजण कोरे टिकास घेऊन त्या सोन्याच्या लालचीनं, त्या हंडा भेटेल या लालचीनं सगळी जमीन खोदायला सुरुवात. 2 वर्षापासून पडीत असलेली जमीन त्यांनी खोदून काढली. त्याच्यातला काडी कचरा गवत सगळं येचून काढलं. काही राहिलं नाही. आता झाडं झुडपं फुटलेले सगळे साफ झाले. जमीन अगदी काळी खाप झाली. शेतकऱ्याची जमीन चांगली झाल्यामुळं आता आखाडचा पाऊस पडला आणि आखाडचा पाऊस पडल्यामुळं त्या ठिकाणी जमीन त्या पाण्यामुळं फुगून आली. जमिनीत काडी कचरा राहिला नव्हता, झाड झुडूप राहिलं नव्हतं, जमीन स्वच्छ आणि निर्मळ झाली होती. आता सगळी जमीन तर रेडी आहे. त्या मुलांना असं वाटलं पेरून काढावी आणि बाबांनीही तसं सांगितलं, आता पेरून काढा. त्या मुलांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे बैल मागितले, हातापाया पडले, ती जमीन पेरायला सुरुवात केली आणि जमीन पूर्ण पेरली. शानदार असं पीक निघून आलं. हळूहळू पाता पावसानं पीक मोठं होऊ लागलं. पिकाला शानदार असे ज्वारीचे कंस लागले. ज्वारी डोलदार आली, कपाशी चांगली आली आणि कापूस तर सोन्यासारखा पांढरा सोबरं दिसू लागला. सगळ्या मुलांना आनंद झाला. बायको मुलं सुखी झाले. शेतकऱ्याला तर खूप आनंद झाला की माझे 4 मुलं कामाला लागले म्हणून. शेतकऱ्याची तब्येत हळूहळू सुधारायला लागली. पुढे शेतकऱ्याच्या 4ही मुलांनी सगळं शेतातलं पीक घरी आणलं. घर अगदी त्या मालानं भरून गेलं. सगळे आनंदात झाले. आणि इतकं करून सुद्धा हंडा सापडला नाही म्हणून 4 मुलांनी आणि सुनांनी एक दिवस म्हाताऱ्याला विचारलं की कुठेही हंडा सापडलेला. तो शेतकरी आपल्या मुलांना सांगू लागला, बाबा रे, कसला हंडा आणि कुठं काय ठेवलंय? हा जो माल आहे, हे जे धान्य आहे, हेच सोनं आहे. तुमच्या आळशीपणामुळं मला हे सगळं सोन करावं लागलं. तुम्ही अशीच जर मेहनत करत राहिले तर तुम्हाला दरवर्षी या जमिनीतून हंडा मिळत जाईल. गोष्टीचा तात्पर्य, तुम्ही मेहनत करा, मेहनतीचं फळ चांगलं होतं म्हणून गोष्टी सांगायची. या गोष्टीतला बोध असा की मेहनत केली तर फळ नक्कीच मिळेल. इथे थांबतो. गोष्ट जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हो, कमेंटसुद्धा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.